एम-पी-एस-सी आयोगानं ग्रुप सी ची जी परीक्षा आहे त्याची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो धक्कादायक प्रकार आपल्याला याच्यामध्ये जाणवतोय तो आहे ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा पद्धती 27 सप्टेंबर पासून ही घेतली जाणार आहे. आणि यासाठी जागा आहेत 2619 काहीतरी, अजून याच्यामध्ये काही ऍड होतील जागा, तो भाग वेगळा. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी विश्वासार्हता आहे ती त्यांच्या परीक्षा पद्धतीवर आहे. म्हणजे ते ऑफलाईन परीक्षा घेतात, एकाच दिवशी घेतात, एकच त्यांचा टाइम असतो, म्हणजे एकच पेपर संपूर्ण महाराष्ट्रासाठी कॉमन असतो, सामायिक असतो. त्यामुळे त्या परीक्षा पद्धतीवर ते कोणताही अविश्वास दाखवता येत नाही, पारदर्शकता असते आणि कोणताही पेपर गैरप्रकार तिथं होत नाही. त्यामुळं हे सगळं आपण एमपीएससी ला एक आदर्श मानतो. पण एमपीएससी न सुद्धा आपली जी एक त्यांच्याकडे मनुष्यबळ नसल्याची जी एक अपरिहार्यता त्यांनी दाखवलेली आहे ती इथं दिसून येतं. कारण जर त्यांना ऑनलाईन परीक्षा घ्यायचीच असेल तर मग ती टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस सारख्या संस्था ज्या असायच्या त्या घेत होत्या, तर ते बरं होतं. मग कशाला उगाच एमपीएससी कडे द्यायचं हे परीक्षा पद्धती, हा प्रश्न माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना इथं पडताना दिसतोय. आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनी याच्यावर आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहित असेल टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस सारख्या परीक्षा घेणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत कसा भ्रष्टाचार चालतो, कसं सेटिंग होतं, कसे प्रश्न लीक होतात हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं ते सगळं टाळायचं असेल आपल्याला तर ही परीक्षा पद्धती ऑफलाईनच असली पाहिजेत. आणि एमपीएससी मध्ये तेवढी धमक आहे, एमपीएससी मध्ये तेवढी क्षमता आहे की ते परीक्षा ऑफलाईन घेऊ शकतात. तर हे सगळं विद्यार्थ्यांना माहित आहे आणि त्यामुळंच एमपीएससी न याचा पुनर्विचार केला पाहिजेत असं आपल्याला इथं वाटतं. कारण आता तुम्ही जर बघत असाल तर राज्यसेवा जी राज्यसेवा परीक्षा ज्या असायच्या त्या पूर्वी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या असायच्या आणि त्यामधून महाराष्ट्रातले लाखो तळागाळातले विद्यार्थी अभ्यास करायचे, कमी खर्चामध्ये करायचे, आपल्या गावी बसून सुद्धा करायचे आणि त्यातून अधिकारी व्हायचे. ती परीक्षा पद्धती सुद्धा त्यांनी बंद केली आणि ती डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा पद्धती आणली. यातून सांगायचं असं आहे की जे कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आहेत त्यांनाच फक्त या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा फायदा होतोय. म्हणजे त्यांचेच तेच प्रश्न डिसाईड करतात आणि त्यांना अपेक्षित असलेले प्रश्नच काही वेळेला त्या परीक्षामध्ये पेपरमध्ये दिसू शकतात. इतकी भयावह परिस्थिती आहे. कारण महाराष्ट्राच्या जो विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थी राज्यसेवेमधून अधिकारी व्हायचा ते सुद्धा आता इथून पुढं बंद झालेला आपल्याला दिसेल आणि एक ठराविकच वर्ग त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार पुढे येईल हे सुद्धा आपण इथं बघतोय. तर ते एक दुःख पचवत पचवत असताना त्याने हे ऑनलाईन पद्धतीनं घेणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या गळ्याला त्याने एक प्रकारे फास लावल्यासारखाच प्रकार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री असतील किंवा संपूर्ण परीक्षा पद्धतीचं जे नियोजन बघणारे एमपीएससीचे जे अधिकारी वर्ग असतील त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजेत आणि ही परीक्षा पद्धती ऑफलाईन पद्धतीनं झाली पाहिजेत असं आपल्याला वाटतं. आणि आता अनेकदा वर्षानुवर्षे परीक्षांचा निकाल लागत नाही किंवा अँसर की येत नाही. तर हे आपण पाहिलेलं आहे एमपीएससी मध्ये आणि एमपीएससीने इतकं सुधारणा केलेली आहे आता की दुसऱ्या दिवशी लगेच ते अँसर की देतात आणि 15 ते 20 दिवसामध्ये त्यांनी निकाल लावायची परंपरा सुरू केलेली आहे. आणि हे खरं म्हणजे हॅट्स ऑफ असतात एमपीएससीला, आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे या बाबतीत. पण ऑनलाईन हा जो एक पॅटर्न त्याने आणलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि यातून नॉर्मलायझेशन सारखा एक भयंकर प्रकार आपल्याला माहित असेल. भयंकर प्रकार का असतो माहित आहे का? की प्रत्येक शिफ्टला वेगवेगळे पेपर असणार. त्यामुळं गुणवत्तेचा तिथं बोजवारा उडणार. काही ना तो पेपर कठीण येणार, काही ना सोपे जाणार. त्यामुळे यातून नुकसान आहे विद्यार्थ्यांचं. आणि तुम्हाला 200 पैकी 220 मार्क पडणारे विद्यार्थी सुद्धा नॉर्मलायझेशन मध्ये दिसतात आणि यातून भ्रष्टाचाराला वाव मिळू शकतो असं मला असं वाटू शकतं आणि ते बरोबर सुद्धा आहे. लोक ऑनलाईन आणि नॉर्मलायझेशनला कंटाळून एमपीएससी कडे आशेनं बघतात आणि एमपीएससीनं सुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा अपेक्षाभंग करायला नाही पाहिजेत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि ते बरोबर सुद्धा आहे. तर एमपीएससी मधून जागांचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे याच्यामध्ये दिसतं आपल्याला. लिपिकच्या जागा बऱ्यापैकी आहेत, बाकी कर सहाय्यक कमी आहेत,
तांत्रिक आणि तांत्रिक सहाय्यक, उद्योग निरीक्षक या जागा पण हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच आहेत. तर या जागा सुद्धा वाढतील. त्यासाठी आयोगानं प्रयत्न करायला पाहिजे. आयोगाकडे विनंती केली पाहिजे सरकारनं. अजून जागा पाहिजेत आणि खास म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या बेरोजगारीचा जो भयंकर प्रश्न आहे त्याच्यावरती लाखो विद्यार्थी ह्या परीक्षांचा अभ्यास वर्षानुवर्ष करत असतात. तर त्यांना त्या अपेक्षित जागा तिथं मिळाल्या पाहिजेत असं आपल्याला यातून सरकारला दाखवून द्यायचं आहे. आणि ही जी ऑनलाईन पद्धतीचा जो काही एक त्यांनी प्रकार सुरू केलेला आहे तो खूपच निषेधार्ह आहे आणि अ, चुकीचा आहे. कारण यातून विद्यार्थ्यांचं हित होण्याऐवजी विद्यार्थ्यांचं नुकसानच होईल असं आपल्याला याच्यामधून दिसतं. तर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा बघा किती बोलक्या दिसत आहे त्याच्यामध्ये, की एमपीएससी वर आमचा विश्वास आहे पण आम्हाला परीक्षा ऑनलाईन नको आहे. कारण यामध्ये काय होईल, गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एमपीएससीला विनंती आहे की त्याने आपल्या निर्णयाचं पुनरावलोकन करावं आणि ऑफलाईन परीक्षा घ्यावी असं सरळ सरळ विद्यार्थी म्हणतायत. आणि ही परीक्षा पद्धती घेण्यामागे एमपीएससीनं खरं म्हणजे एक पेपर त्यांना पूर्ण महाराष्ट्रासाठी घेता येऊ शकतो, ऑफलाईन पेपर. पण कदाचित त्यांच्याकडे मनुष्यबळ तितकं नसेल किंवा त्यांना ती मानसिकता त्यांच्याकडून नसेल. तर हे पण असं पण होऊ शकतं. त्यामुळे एमपीएससीनं या सर्व गोष्टीचा विचार करून ही परीक्षा पद्धती ऑनलाईनच न घेता ती ऑफलाईन कशी घेता येईल हे बघणं गरजेचं आहे. कारण अगोदरच एमपीएससी मधून जागा आता पूर्वीसारख्या निघत नाहीयेत. निघाल्या तरी पण त्या वेळेवर होत नाहीत. वेळेवर झाल्या तरी त्याचं जॉईनिंग होत नाहीये. परत त्याच्यावर काही ना काहीतरी आरक्षणचे विषय येतात, कोर्टामध्ये केसेस पडतात. तर हे सगळं घडत असताना जे जागांचं आहे आणि एक पारदर्शकता, ही जी एमपीएससीची ओळख आहे ती टिकून राहिली पाहिजे असं आपण यामध्ये म्हणू शकतो. आणि या ज्या जागा आहेत त्या जास्त प्रमाणात यायला पाहिजेत, ज्याच्यातून विद्यार्थ्यांचं भलं होईल आणि ती ऑफलाईन परीक्षा असली पाहिजे. यासाठी सर्वांनी आवाज उठवला पाहिजेत आणि आपली मागणी एमपीएससीला ट्विटर असेल, त्यांचं इतर ईमेल असेल, यांच्या माध्यमातून त्यांनी कळवणं, आयोगापर्यंत आपल्या भावना पोहोचवणं हे सुद्धा गरजेचं आहे. तरच काही ना काहीतरी याच्यामध्ये होईल. नाही तर ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये गोंधळ निर्माण होईल, गुणवत्तेवर परिणाम होईल आणि एक प्रकारे भ्रष्टाचाराला वाव मिळेल असं आपण इथं ठामपणे म्हणू शकतो.